मल्टिपल टेक्निक्स. त्यामध्येच एक आपण टेक्निक पाहिली होती रेग्युलायझेशन, इफ यू रिमेंबर, राईट? रेग्युलायझेशन. येस सर. सो रेग्युलायझेशन मध्ये दोन टेक्निक्स आहेत किंवा दोन टाइप्स आहेत, L1 आणि ज्याला L2 म्हणतात. L1 स्टँड फॉर लॅसो, लिस्ट ॲब्सोल्यूट श्रिंकेज सिलेक्शन ऑपरेटर, अँड सेकंड L2 इज नथिंग बट द रीच रिग्रेशन ज्याला म्हणतात. ओके, सो बेसिकली हे पण तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की कोणती यामध्ये फीचर सिलेक्शन टेक्निक आहे आणि कोणती फीचर सिलेक्शन टेक्निक नाही. रिझन इज दॅट की lasso is a feature selection technique because it reduces slope up to 0. Slope is nothing but the m. It reduces the slope up to 0, but reach doesn't reduces the slope up to 0. It will like go approximately up to 0 but not exactly the 0, but lasso reduces up to exactly 0. So that is the reason lasso is a feature selection technique but reach is not the feature selection technique. So interview may can ask the same question but you have to prepare for your own answer. ओके, सो हे रीच आणि लॅसोबद्दल होतं. सो आपण याबद्दल थोडं फॉर्मॅलिटिकल मॅनरमध्ये पाहू. त्यासोबत आय थिंक ही फॉर्म्युला यामध्ये ऑलरेडी कव्हर झाले, ते दाखवतो. जस्ट अ मोमेंट. क्रॉस व्हॅलिडेशन काल झालं होतं, ठीक आहे. हे तर तुम्हाला माहिती आहे वॅरियन्स म्हणजे काय. तर दोन डेटा सेटमधला जो काय ॲक्युरेसी डिफरन्स आहे तो ह्यूज असेल तर वी विल से दॅट देर इज हाय और ह्यूज वॅरियन्स, राईट? हे आपण अगोदर पाहिलं आहे. द नेक्स्ट ओव्हरफिटिंग. त्या ओव्हरफिटिंगच्या मेथड आय थिंक मी रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला दिल्या होत्या. कोणत्या मेथड आपण ओव्हरफिटिंग अवॉइड करण्यासाठी यूज करतो आणि कोणत्या अंडरफिटिंग यूज अवॉइड करण्यासाठी, राईट? वी ऑलरेडी डिड विथ दॅट, बरोबर. सो नेक्स्ट मला सांगा, रेग्युलायझेशन आणि हायपर पॅरामीटर ट्युनिंग आपण ओव्हरफिटिंगमध्ये यूज करतो की अंडरफिटिंगमध्ये? ओव्हरफिटिंग मध्ये सर. येस सर, हायपर पॅरामीटर दोन्हीकडे यूज होईल सर, अंडरफिटिंग आणि ओव्हरफिटिंग. बरोबर. हायपर पॅरामीटर ट्युनिंग आपण दोघांकडे पण वापरतो, अंडरफिटिंग आणि ओव्हरफिटिंगमध्ये पण. आणि रेग्युलायझेशन व्हॉट अबाउट? ओव्हरफिटिंग मध्ये सर. बरोबर. रेग्युलायझेशन हां, फक्त ओव्हरफिटिंग. रेग्युलायझेशन आपण ओव्हरफिटिंगमध्ये वापरतो. ओके फाईन. सो मी ज्या काही लिस्ट आउट मेथड केल्या होत्या त्या बेसिसवरती तुम्ही म्हणतात, पण देअर आर मच मोर दॅन दॅट ऑल्सो. यापेक्षा भरपूर मेथड आहेत, पण ज्या मेन मेथड आहेत किंवा ज्या तुम्हाला कामाला येतील, ओके, किंवा ज्या मॅन्डेटरी मस्ट आहेत त्या इथं बहुतांशी कव्हर होतात. ओके, बट इफ यू गो बियॉन्ड दॅट आणखी भरपूर मेथड तुम्हाला पाहायला मिळतील ज्या की नवीन आहेत. बट इट्स नॉट मॅन्डेटरी की 100% गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. ओके, नो इज परफेक्ट, नॉट आयदर मी ऑर यू ऑल्सो ऑर आयदर नॉट इंटरव्ह्यूअर ऑल्सो. ओके, सो जे येते ते परफेक्टली फक्त डिलिव्हर करा, दॅट्स इट. ओके, ओव्हरफिटिंगमध्ये होतो. हे व्हॅरियन्स मी ऑलरेडी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. देन हे बेस्ट मॉडेलचे लाईन्स वगैरे आहेत, हे काल सांगितलेलं आहे. ओके, डायग्राम फक्त वेगळे. स्लोप इज नथिंग बट y2 - y1 x2 - x1 जे आपण काल विचारलं होतं आणि आय थिंक पुष्करने त्याचा आन्सर दिला होता. ओके, आता या मॅथमॅटिकली पाहू. रीच रिग्रेशन आपण काय म्हणतो, रीच रिग्रेशनमध्ये हे स्लोपला 0 पर्यंत रिड्यूस करू शकत नाही, अप टू 0 पर्यंत रिड्यूस करेल बट नॉट एक्झॅक्टली द 0. ओके, सो रीच रिग्रेशन फॉर्म्युला विल बी कॉस्ट फंक्शन, इट्स ऑल्सो डेनोटेड बाय CF इज इक्वल्स टू समेशन ऑफ y - yp चा स्क्वेअर. ओके, हे ॲक्च्युअल आणि हे प्रिडिक्टेड हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. इट्स समेशन याचा स्क्वेअर असेल प्लस लॅम्बडा इज बाय डिफॉल्ट लॅम्बडा, आय मीन फॉर लॅम्बडा बाय डिफॉल्ट व्हॅल्यू विल बी द 1. ओके, इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेग्युलेशन पॅरामीटर. इन मॅथमॅटिकली वी आर कन्सिडरिंग इट्स अल्फा. काल मी सांगितलं होतं, एक सिम्बॉल साईडला काढलं होतं. मॅथमॅटिकली अल्फा आपण कन्सिडर करतो, विच इज नथिंग बट द लर्निंग रेट. बट इन केस ऑफ रीच रिग्रेशन इट विल बी लॅम्बडा विच इज नथिंग बट द रेग्युलेशन पॅरामीटर. बाय डिफॉल्ट स्टँडर्ड व्हॅल्यू विल बी 1. ओके, देन समेशन ऑफ m स्क्वेअर मीन्स स्लोपचा जो काय स्क्वेअर असेल तो इथं पकडला जाईल. ओके, देन समेशन ऑफ y - yp चा स्क्वेअर इज नथिंग बट द SCC, राईट? बरोबर. आणि जर याला डिवाइड बाय n करत असाल तर हे MSC बनते. हे आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. ओके, देन सी इंडिपेंडेंट व्हॅरिएबल विल बी लाईक डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट या दोन गोष्टी तुम्हाला माहीत. इंडिपेंडेंट व्हॅरिएबल म्हणजे x1 x2 x3 जे असेल ते. डिपेंडेंट विल बी द y. ओके, तुम्ही जर आणखी परत जर आणखी थोडं मशीन लर्निंगमध्ये इनडेप्थ गेलात ना तर देर इज वन केस विच इज कॉल्ड ॲज मल्टी आउटपुट लिनियर रिग्रेशन. ओके, जिथे ना एकपेक्षा जास्त टार्गेट कॉलम असेल, म्हणजे 2 टार्गेट कॉलम असेल. मी नंतर पुढे सांगेन ती केस आल्यानंतर. ओके, सो एकपेक्षा जास्त ना टार्गेट कॉलम असेल म्हणजे 2 टार्गेट कॉलम असेल, दॅट इज अ केस विच इज बिलॉंगिंग फ्रॉम दी मल्टी आउटपुट लिनियर रिग्रेशन. सांगेन पुढे. ओके,
किंवा वेळ असेल तर लेक्चर संपायच्या अगोदर असं सांगेन. ओके, किंवा नंतर मग पुढे सांगेन. इट्स नॉट मॅन्डेटरी. आय थिंक 70 to 80% or more than that people, they doesn't know that there is one case which comes from the linear regression which is called as a multi-output linear regression. Okay, honestly same thing also I didn't know about the multi-output linear regression, but recently एक प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टमध्ये यावरती काम झाले, त्यामुळे मला पण माहिती होतं. अदरवाईज till the date I am also considering linear regression is having only one target column. Okay, but there is one also case which is belong from the linear regression. Again it's called as the multi-output linear regression. Okay, यामध्ये दोन टार्गेट कॉलम असतात. Let it be, I will explain. If I have time at the end I will explain that part. Okay, cost function summation of y minus y pizza square plus lambda into summation of m square. M is nothing but the slope. By default value of lambda will be 1. Lambda is nothing but the regression parameter. Okay, and lambda is equals to alpha, which I have mentioned. Okay, which is comes under the learning rate. Mathematically it will be alpha, but in this case we are considering lambda. Both are same, we can say indirectly. सो कॉस्ट फंक्शन इज इक्वल टू समेशन ऑफ वाय मायनस वाय पी स्क्वेअर लॅम्बडा, आणि जो स्लोप आहे तो मल्टिपल असू शकतो, जसं M1 M2 M3 असेल. जसं तुमचं इंडिपेंडेंट व्हेरिएबल x1 x2 x3 असेल ना, तसं स्लोप पण M1 M2 असा पण असू शकतो. ओके, जस्ट ॲझ्युम. या ठिकाणी काय ॲझम्पशन्स किंवा तुम्हाला गोष्टी क्लिअर होण्यासाठी मी काही ते चेंजेस करतो. एक्झाम्पलमध्ये सपोज वाय मायनस वाय पीची स्क्वेअर हा जो आहे SSC याची व्हॅल्यू मी 0 घेतो आहे. ओके, इनिशियली एरर मी 0 आहे समजतोय. सो लॅम्बडाची व्हॅल्यू 1 जी आहे ते, आणि ही जी M वाली टर्म आहे याची व्हॅल्यू मी 1.5 घेतो आहे. सो याला रिझॉल्व केलं, आन्सर आला सपोज 2.25. ओके, देन कॉस्ट फंक्शन मी सेकंड घेतलं, नाव एररची व्हॅल्यू घेतली मी 0.08 प्लस लॅम्बडा 1, अँड देन स्लोपची व्हॅल्यू 1.3 घेतली. ओके, देन अगेन फॉर अदर्स ऑल्सो. सो आन्सर तुम्हाला भेटतात 2.25 एकाचं कॉस्ट फंक्शन येईल 1.77. लक्षात घ्या, कॉस्ट फंक्शन इज नथिंग बट अगेन एरर. आठवत असेल तर MSC म्हणतो आपण, राईट, कॉस्ट फंक्शन लिनियर रिग्रेशनमध्ये. सो दोज आर लाईक आय कॅन से एरर. ओके, देन CF3 इथं 0.5 घेतला, इथं 1 घेतला, इथं 0.9 घेतला. सो हिची काहीतरी 1.31 व्हॅल्यू आली, राईट. देन 0.8 प्लस 1 प्लस 0.8चा स्क्वेअर 1.44 व्हॅल्यू आली. रँडमली म्हणजे अशा व्हॅल्यू येतात. सी, हे एक्झाम्पल पर्पजसाठी घेतला. इट्स नॉट मॅन्डेटरी की जे आन्सर लिहिले ते आन्सर आलेच पाहिजे. जस्ट फोकस ऑन दोज व्हॅल्यूज. ओके, डोंट गो फॉर लॉजिक ऑफ अप्लाइंग की 1 + 1 2 यायला पाहिजे असं नाही. इथं थोडेफार कॅल्क्युलेशन वेगळे असतील. 0.5 + 1 × 0.9 केल्यावर मे बी थोडं आन्सर वेगळे, बट आय हॅव मेन्शन हिअर 1.3 जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग पर्पज. मॅट दे आर राईट, बट वन्स चेक वाईल रेफरिंग द नोट्स. ठीक आहे, आता हे तुमचं जे काय तुमचं लॉजिक होतं किंवा जे काय तुमचा हे होतं फार्ममध्ये व्हॅल्यू पुटअप केलं आहे. आता पहा याचे रिझल्ट्स. सो एक स्लाईडला तुमचा स्लोप आहे जो M असेल आणि कॉस्ट फंक्शन आहे. ओके, आपल्याला दोन्ही व्हॅल्यू ऑप्टिमम ठेवायच्या. ओके, एक तर जास्त पण नकोत आणि एक कमीत पण नकोत. एरर शुड बी ऑलवेज लेस. लक्षात घ्या एक गोष्ट, एरर शुड बी ऑलवेज लेस, आणि स्लोप पण जास्त नसतो आणि दोन्ही गोष्टी बॅलन्स झाल्या पाहिजेत, राईट. ओके, सो वी हॅव टू बॅलन्स द बोथ थिंग्स. सो दॅट्स वाय स्लोप विल बी हिअर, कॉस्ट फंक्शन विल बी हिअर. इफ यू चेक 1.5 आहे, इथं 2.5 आहे, दोन्ही पण जास्त. इथं आलात 1.3 1.7, जर सगळं ऑब्झर्व केलं तर दोन्ही गोष्टी बॅलन्स झालेल्या इथं पाहायला मिळतात. मिनिमम व्हॅल्यू 1.25 आहे आणि याला करस्पॉन्डिंग मिनिमम व्हॅल्यू 0.7 आहे. इथं खाली आलात तर बघा 1.43 इथं आहे, एरर मॅक्झिमम आहे, पण स्लोप आहे तो कमी आहे. बट इन दिस केस इथं 1.25 आहे, बट इथं 0.7 आहे. Okay, so we have to go for minimum error, then in this case it will be get balanced, right. 0.7 1.25 variance reduce केला जाईल या केसमध्ये. क्लिअर झालं? हां सर. कॉस्ट फंक्शन कमी पाहिजे आणि त्याच्या जे करस्पॉन्डिंग व्हॅल्यू येते ती पण एकदम जास्त नसून एकदम कमी पण नसून, इट शुड बी लाईक विदिन प्रिस्क्राइब्ड लिमिट. सो ही केस होती लॅम्बडाला. ओके, हे लॅम्बडा रेग्युलेशन पॅरामीटर आहे. ही जी कंप्लीट टर्म आहे त्याला पेनल्टी टर्म पण म्हणतात, लक्षात घ्या. आणि यामध्ये रिच रेग्युलेशनमध्ये जे काय M आहे, जो स्लोप आहे तो कधी 0 पर्यंत जात नाही किंवा एक्झॅक्ट 0 कधीच बनत नाही. दॅट्स वाय M इज नॉट इक्वल्स टू 0. नाव लासो. ओके, सो इन केस ऑफ लासो फॉर्म्युला बी CF मीन्स कॉस्ट फंक्शन इज इक्वल टू SSC प्लस लॅम्बडा × M. ओके, तिथं M चा स्क्वेअर होता राऊंड ब्रॅकेटमध्ये, पण इथं मॉडमध्ये आहे म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ M असेल. दिस विल बी अगेन युअर पेनल्टी टर्म
Okay, and in this case we are reducing value of slope up to the 0. Okay, lasso stands for least absolute Sankey selection operator. Okay, then it will be let me check, just wait. Yeah, it's working. Then feature selection. ओके, हे फुल फॉर्म तर माहिती झालं. आता फीचर सिलेक्शन टेक्निक म्हणजे काय? ओके, सो इनिशियली सपोज तुमच्याकडनं 100 फीचर्स असतील, जस्ट ॲझ्युम, बट त्यामध्ये काही फीचर्स ना इरिलेव्हंट असतील, जे की ना मॉडेल प्रिडिक्शनमध्ये काही त्यांचा भरपूर रोल असणार नाही. ओके, ते फक्त असायचं काम करतील, बट दे आर नॉट playing an important role in a prediction of output or prediction of any results. That's why we always go with the feature selection to reduce the number of features and also to avoid the curse of dimensionality. That's why we go with the feature selection method. आणि लास्ट ही feature selection method आहे, जिचा यूज करून तुम्हाला अनवॉन्टेड फीचर्स तुम्हाला रिमूव्ह करता येतात किंवा तिथून काढून टाकता येतात. ओके, सो y = mx + c हे तुमचं इक्वेशन आहे, जे स्ट्रेट लाईनचं तुम्ही पाहिलं होतं. सो मीज नथिंग बट अगेन युअर स्लोप आणि जो तुम्ही रिड्यूस करता. सो आर हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आर स्कोर इज नथिंग बट द ॲक्युरेसी इनडिरेक्टली. ओके, सो हे बाकी तेच रिड्यूस व्हॅरियन्स वगैरे या कन्सेप्ट परत ॲड केल्या आहेत. जुन्या बॅचला समजत नव्हते त्या पोरांना, म्हणून परत या गोष्टी त्या ॲड केल्या आहेत. ओके, काय डाऊट आहे यामध्ये? नाही. आता इथे पहा. ओके, सो बेसिकली हायपर पॅरामीटर ट्युनिंग म्हणा किंवा रिज लॅसोमध्ये म्हणा, या गोष्टी येतात. ओके, रिज आणि लॅसोमध्ये बेसिकली टॉकिंग we have thing which is called as two approaches, grid search CV and randomized search CV. So talking about the grid search CV and randomized search CV. Okay, see, grid search CV मध्ये काय करते, it will check all the possible combination by line, by step. It will check each and every possible combination to get the best result, to get the best accuracy and to get the best output. Okay, that's how works the grid search. Okay, but random search मध्ये काय करेल, hey, it will not go to step by step, it will not go to each and every data points as per the flow or the serial. It will check each and every possible combination but randomly. Okay, कुठले पण डेटा पॉइंट घेईन, कुठले पण पकडेल, there will be no serial, there is no steps. Okay, it will directly go here and there, he catch the data points and check with the results. Okay, but grid search CV मध्ये it will check the each possible combination, also it will go the serial, it will go the step by step, it will get line by line, you can say also. Okay, सगळे possible combination grid search मध्ये ट्राय केले. That's why it has given zigzag type line, एक सगळे डेटा पॉइंट सिरियल बाय सिरियल कव्हर करते. ओके, बट रँडमाइज सर्च CV मध्ये ते कुठले पण डेटा पॉइंट्स कुठे पण कॅच करते किंवा कुठे पण पकडते. ओके, सो ऑब्वियसली देअर विल द ह्यूज इम्पॅक्ट इन द आउटपुट और द रिझल्ट्स. ग्रिड सर्च CV मध्ये तुम्हाला टाइम जास्त लागेल, but there are high chances that you will get the good accuracy. In case of randomized search CV, there will be time complexity or time required will be the minimum, but there will be might be a less accurate results, or there will be you will get the less accuracy. Clear about the grid search CV and randomized search CV? Yes. Okay, पहा. लास्ट वाला स्टेटमेंट काय होतं सर आत्ताचं? सांगशील? हा, मला तेच समजलं नाही, काहीतरी ॲक्युरसी बद्दल ओके, या आय विल रिपीट दॅट पॉईंट. सी, इन केस ऑफ ग्रिड सर्च CV, मराठीमध्ये सांगतो, इंग्लिशमध्ये फास्ट झाली असेल स्पीड, तर ग्रिड सर्च CV मध्ये तुम्हाला जो काय टाईम लागतो ना, तो टाईम जास्त असेल, कारण हे ना प्रत्येक पॉसिबल कॉम्बिनेशन चेक करते, हे लाईन बाय लाईन ईच पॉईंट ते कव्हर करते स्टेप बाय स्टेप. ओके, प्रत्येक पॉईंटला कव्हर करायचं काम करते. इट विल चेक ऑल द पॉसिबल कॉम्बिनेशन, त्यामुळे जास्त टाईम लागतो याला. ओके, लाईन बाय लाईन स्टेप बाय स्टेप जाते, जास्त टाईम लागेल, पण ॲक्युरेसी चांगली भेटायचे चान्सेस भरपूर आहेत ग्रिड सर्च CV मध्ये. बट रँडमाइज सर्च CV मध्ये त्यामध्ये हे स्टेप बाय स्टेप किंवा ग्रिड बाय ग्रिड किंवा लाईन बाय लाईन जात नाही. इट विल चेक पॉसिबल कॉम्बिनेशन बट रँडमली, कोणते पण डेटा पॉईंटना रँडमली पकडेल आणि चेक करेल. ओके, इथं टाईम कॉम्प्लेक्सिटी किंवा टाईम लागणारा कमी असेल. ओके, रिझल्टसाठी, बट रिझल्ट विल बी लेस ॲक्युरेट कम्पेअर टू ग्रिड सर्च CV, or you can say you will get the less accuracy on randomized search CV. Clear? Yes sir, clear. Yes sir. Okay, आता पहा, ग्रिड सर्च CVचं एक एक्झाम्पल देतो. सपोज तुमची इनिशियल स्टेप साईज आहे 0.01 अँड एंडिंग विल बी ॲट द 3. ओके, सुरुवात 0.01 होईल, एंड 3ला होईल. ओके, आणि तुमची स्टेप साईज 0.01 असेल, तर याला ना ग्रिड सर्च CV मध्ये मला टोटल 300 स्टेप जाव्या लागतील, त्यावेळेस मला हा रिझल्ट भेटेल 3. ओके,
So that's why it will start at the 0.01, end will be at the 3, and step size will be 0.01. So total there will be approximately, you can see, 300 steps, right? आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, जस्ट बोनस पॉईंट, जर तुम्ही ग्रीड सर्चला जर मॉडेल टाकत असाल ना, तर कधी कधी तुम्हाला 8 तास पण लागतात. कधी कधी तुमचा एक दिवस एक शिफ्ट ऑफिसची मॉडेल ट्रेन करण्यामध्ये पण जाते. कधी कधी म्हणते मोर दॅन दॅट एल्स. ओके, इफ यू गो विथ I think we were working on one project which is a hybrid model, which is the combination of machine learning and time series. Okay, at the time we were trying on the hyperparameter tuning with the grid search CB, right? Yes, with the lasso something. Okay, so in this case na, we have spent more than 8 hours for model training. ओके, सो असे पण येतील की 8 तास 9 तास किंवा कधी कधी 12 तास पण तुमचं मॉडेल ट्रेनिंगला जाईल. ओके, सो थिंग्स आर लाईक क्वाईट सिम्पल और क्वाईट इझी वन्स यू एंटर्ड. पण सवय होऊन जाईल. कधी कधी एक शिफ्ट पण तुमची मॉडेल ट्रेनिंगमध्ये जाईल. तुम्ही मॉडेल ट्रेनिंगला लावून निवांत बसाल ऑफिसमध्ये, बट यू विल गेट द सेम डे, यू विल गेट द वेजेस ऑफ द सेम डे ऑल्सो. असं नाही की मॉडेल ट्रेनिंगला आहे तर तुम्हाला त्या दिवसाची सॅलरी कट होईल, अशातला भाग नाही. यू विल गेट द सॅलरी इव्हन तुम्ही काय करत नसाल, बट तुम्ही मॉडेलचे इफ यू आर ऑब्झर्विंग द रिझल्ट्स, इफ यू आर चेकिंग विथ द आउटपुट. ओके, पण हे चालते. 8 तास किती 12 तास लॅपटॉप अक्षरशः गरम होतोय. समटाइम्स यू हॅव टू वर्क ऑन द क्लाउड लाईक मायक्रोसॉफ्ट ॲझर. In this case you can do work with Azure AutoML or Azure Machine Learning Notebook, or you can also go with the SageMaker, which is provided by the AWS. Okay, so I think that was a PDF for Ridge and the lasso regression. Now coming to the theoretical part of outlier. Once the outlier has been over, we will directly go for the coding part for the Ridge and lasso regression. Just before that, going for the outlier. नाहीतर एक काम करतो मी, अगोदर हे फिनिश करतो, जे काय रिज लॅसो आहे, नंतर प्रॉब्लेम यायला नको तुम्हाला, आत्ताच कव्हर करून टाकतो. फाईन, हियर इट विल टेक सम टाइम टू ओपन द नोटबुक. ही एक आहे PDF जी तुम्हाला कुठंच बाहेर भेटणार नाही, मार्केटमध्ये गेला तरी भेटणार नाही किंवा ऑनलाईन गेला तरी भेटणार का नाही, because that has been prepared by me. I think enough time I have prepared that file. कारण लास्ट बॅचला ओरली सांगितलं होतं, पण म्हटलं तुम्हाला जर डायग्राम वगैरे देत असेल किंवा फ्लो चार्ट प्रोव्हाइड करत असेल तर व्हिज्युअलाइज करायला इझी जाईल यामध्ये. ठीक आहे, कामाचं होतं, जस्ट इट वॉज नो रिव्हिजन. फाईन, इट हॅज बीन क्लिअर रेग्युलेशन पार्ट. येस Yes. येस. ओके, कोणी सांगेल मी जे आता एक्सप्लेन केलं ते रेग्युलायझेशन हा पार्ट? हा सांग. हां, एक्सप्लेन करा कोणती. हां, तर आपण ओव्हरफिट म्हणजे जर समजा मॉडेल ओव्हरफिट असेल तर आपण 2 टेक्निक यूज करतो, रिज आणि लासो रिग्रेशन. तर रिजला L2 रिग्रेशन म्हणतात आणि लासोला L1 रिग्रेशन म्हणतात. आणि जे की लासो रिग्रेशन हे फीचर सिलेक्शन मध्ये आपण हे असतं आणि रिज रिग्रेशन हे फीचर सिलेक्शन मध्ये आपण यूज करत नाही. ओके, कारण लासो हे फीचर सिलेक्शन टेक्निक आहे म्हणून यूज करतो. ओके, फाईन. हां. आणि लिनियर मॉडेलवरती तर जस्ट सांगितलं की वी आर 2 टाइप्स. फर्स्ट रिग्रेशन टाइप ऑफ प्रॉब्लम and another is classification type of problem. For regression type of problem, we have linear regression algorithm. If there is a problem which belonging from the linear model and the category is classification, we will always go with the logistic regression. Okay, there are also approach to deal with the classification type of problem, but the first and currently we are learning or we going to learn soon, that is algorithm which nothing but the logistic regression. Okay, so see, इथे डेटा सेट तुम्ही पाहाल, ज्याला बोस्टन डेटा सेट म्हणतात. ओके, हा बोस्टन डेटा सेट 2 वर्ष अगोदर होता, पण नंतर एस्केलरवाल्यांनी तो डेटा सेट काढून टाकलाय. आय डोंट नो व्हॉट वॉज द रिझन, बट इफ यू चेक ना तर ते काय तर म्हणतात की रेसेस, तेवाला रेसेस नाही, आपली रेस नाही, जे काय ते जात पंत ते आहेत ना, ओके, ते टाईपमध्ये जे काय राईट, त्याचा काय तर प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी काय तर तो डेटा सेट काढून टाकला, असं त्यांनी त्याच्या वेबसाईटवर म्हटलेलं आहे.
ओके, की बोस्टनचं डेटा सेट रिमूव्ह करायचं काय कारण होतं. सो हा कोड जर रन करत असाल तर रन करू नका, कारण तुम्हाला एरर येईल. आत्ता पण सांगतो. बट तुम्ही जर कॅगलवरती गेलात ना तर बोस्टन डेटा सेट टाका, तुम्हाला बोस्टन डेटा सेट मिळेल. आणि इथं जे तुम्हाला आहे ना DF इज इक्वल्स टू पिट डॉट डेटा फ्रेम यूज करा आणि त्या डेटा सेटचं नाव टाका, परत DF कॉल करा आणि रन करा. एवढी सेल फक्त तुम्हाला ॲडजस्ट करावी लागेल. बाकी सगळा कोड जशाच तसा रन होईल, बाकी काही प्रॉब्लेम नाही. फक्त इथे तुम्हाला ॲडजस्टमेंट करायला लागेल. कारण काही डेटा सेट SQLमध्ये ना इनबिल्ट आहेत, तुम्हाला एक्सटर्नल लोड करायची गरज नाही किंवा अपलोड करून घ्यायची गरज नाही. काही डेटा सेट SQLमध्ये ऑलरेडी देअर आर फ्यू डेटा सेट, बट हा डेटा सेट रिमूव्ह केला आहे रिसेंट. मी आता जे सांगितलं का SQLवाल्यांनी रिमूव्ह केला आहे तो. ओके, सो पहा जो डेटा सेट इनबिल्ट आहे, वाईनचा एक डेटा सेट त्यांच्याकडे आहे, इरिसचा एक डेटा सेट आहे आणि भरपूर असे डेटा सेट आहे. बोस्टनचा पण होता, बोस्टनचा आता काढून टाकला त्यांनी 2 वर्ष, आय थिंक लास्ट इयरला काढला, कारण 2 वर्ष अगोदर होता, 2022ला होता, लास्ट इयरला काढला त्यांनी. ओके, सो इम्पोर्ट पांडाज इम्पोर्ट पांडाज एज PD, इम्पोर्ट numpy as NP. So those are data manipulation libraries. Then sklearn.dataset to import the load Boston. Then sklearn.linear model to import linear regression. ह्या बेसिक लायब्ररी ज्या तुम्हाला काम करायला लागतील. 10 स्पीट आहे, ग्रिड सर्च CV आहे, रँडमाइज सर्च CV आहे. देन हा इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स आहे फॉर लिनियर रिग्रेशन. हे डेटा व्हिज्युलेशन लायब्ररीज आहेत. देन स्टॅट मॉडेल्स डॉट आउटलायर, हे VHF वगैरे गोष्टी कॅल्क्युलेट करण्यासाठी याचा यूज केला जातो. आणि फायनली वॉर्निंग वगैरे जे जर येत असतील तर ते अवॉइड करण्यासाठी हे वापरतात. इम्पोर्ट वॉर्निंग डॉट फिल्टर वॉर्निंग्स अँड इन ब्रॅकेट देअर विल इग्नोर. ओके, सो पहा तो डेटा सेट आपल्याला घ्यायचा होता, त्यामुळे मी एक व्हेरिएबल डिफाईन केला व क्रिएट इन्स्टन्स केला. बोस्टन इज इक्वल टू लोड बोस्टन, DF इज इक्वल्स टू पिट डॉट डेटा फ्रेम, बोस्टन डॉट डेटा, कॉलम्स इज इक्वल्स टू बोस्टन आणि फीचर नेम. आणि जो काय DF असेल, DF ऑफ प्राईज नेम म्हणजे टार्गेट कॉलम, सपोज माझा प्राईस आहे, सो इज इक्वल्स टू बोस्टन डॉट टार्गेट आणि DF. सो हा डेटा सेट तुम्हाला पाहायला मिळेल. सो आता हे ना बोस्टन प्राईस प्रिडिक्शन काहीतरी होतं, घराच्या प्राईज वगैरे प्रिडिक्ट करायचं काम करायचं तो डेटा सेट. सो देर आर सम फीचर लाईक CRM, ZN, इंदूज, CHAS, NOx, RM, AH, DIS असे भरपूर फीचर होते. आता डेटा सेट रिमूव्ह केला, त्यामुळे जास्त डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळाला नाही ते स्केलरवरती. बट आय थिंक कॅगलवरती सिमिलर डेटा सेट किंवा अशा टाईपला डेटा सेट एखादा पाहायला मिळेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कॅगल इज नथिंग बट असा प्लॅटफॉर्म ज्यावरती तुम्हाला प्रोजेक्ट्स भेटतील, तुम्हाला डेमो, सॅम्पल, डमी प्रोजेक्ट्स भेटतील किंवा भरपूर ना कोड पण भेटतील त्या प्रोजेक्टचे. तिथं तुम्हाला जो काय प्रोजेक्ट पाहिजे, ज्या टॉपिकवरती प्रोजेक्ट पाहिजे तो टॉपिक टाकून तिथं सर्च करा, तुम्हाला त्याचा कोड भेटून जाईल. क्लिअर? येस सर. हां सर. ओके, आणि म्हटलं कॅगलवरती इरिसचा पण डेटा तुम्हाला भेटून जाईल आणि बोस्टनचा पण असेल तर वेल अँड गुड, नसेल तर इट विल बी ओके. आणि एवढं डीपमध्ये कोण जात नाही, हे जे तुम्हाला शिकवणार आहे ना एवढ्या डीपमध्ये कोणीच जात नाही. ओके, दे विल प्रोबॅबली गो फॉर द थेरी, बट कोड कोणीच इंटरव्ह्यूमध्ये एवढ्या डीपमध्ये जात नाही. ओके, बट थेरीसाठी हे ऑलरेडी शॉर्टकट तुम्हाला प्रिपेअर करून दिला आहे, सो डोंट वरी अबाउट दॅट पार्ट. सो हे क्लिअर झालं. DF प्रिंट केलं, DF.info ट्राय करून मी डेटा सेट बद्दल डिटेल्स जे काय आहे ते डिटेल्स मी कलेक्ट केले. सो डिटेल्स विल बी लाईक दिस. ओके, आफ्टर दॅट DF.describe which gives the statistical data of that particular data frame. So it will give like mean, median, जे काय असेल ते. सॉरी, median देत नाही, mean देते. median is nothing but again central value, right? बरोबर? Yes sir. सो फीचर सिलेक्शन मध्ये आपण हे चेक करायचं होतं, आठवतंय? देर आर 4 assumptions in the linear regression. कोणकोणते होते 4 assumptions? कोणी सांगेल? लिनियरिटी, नो मल्टी कोलिनियरिटी, त्यानंतरचे 2 होमोस्कॅडेसिटी, राईट, आणि एक विसरला, हेट्रो नाही का? नाही. किती झाले टोटल? 3च सांगितले मी. आणखी एक बाकी आहे, कोणी ट्राय करेल? हे झोपी गेल्यात का आहेत बाकीचे? पुष्कर, मग हां सर. आन्सर माहिती आहे का? ओके, लिसन. linearity, no multicollinearity, normality of residual, and fourth is homoscedasticity, right? Yes sir.
विसरू नका असं. आणखी जर तुमचं सिलेबस पण संपलं नाही, ML पण संपलं नाही, इतक्या लवकर विसरल्यावर कसं व्हावं. सो लिनियरिटी ही चेक करणे df.cor वापरा. कोरिलेशनवरनं तुम्हाला लिनियरिटी वगैरे फाइंड आउट होऊन जाईल किंवा मिळून जाईल. ऑप्शन पण बेटर वाटत नसेल तर यू कॅन गो फॉर हिट मॅपला, त्यावरनं पण तुम्हाला रिलेशन कळेल. ओके, सो देन इथं मी टेल यूज केले. ओके, त्यामुळे शेवटचं एकच तुम्हाला दिसेल. df.cor वापरत असेल तर मला सगळं दिसेल. मी टेल वापरलं आहे आणि एकच पास केले, त्यामुळे लास्ट फक्त एक रो किंवा एक रेकॉर्ड किंवा जे माहिती ते मला तेवढं फक्त एक कॉलम दिसेल मला, ज्याला प्राईज म्हणतात. बाकी एव्हरीथिंग विल बी हिअर. सेकंड, हे यामध्ये काय डाऊट आहे? एकच काढलं आणि बाकी अख्खा हिट मॅप काढलं नाही. रिझन इज दॅट टेल 1 घेतले, म्हणजे लास्टला जे काय प्राईज नावाचं कॉलम होतं त्यामुळे तो फक्त एकच येईल. जर मी टेल प्रोव्हाइड करत नसेल काय df.cor प्रोव्हाइड केलं तर सगळ्या गोष्टी तर प्रिंट आउट मिळून मिळतील की आउटपुट तशा फॉर्ममध्ये पाहायला मिळेल. सेकंड आहे नो मल्टी कोलिनियरिटी. कोणी सांगेल व्हॉट डज इट मीन्स? सर सांगतो. सांगा सांगा. हे आपण मॉडेल ट्रेनिंग नंतर यूज करतो मल्टी कोलिनियरिटी. होय, बिफोर मॉडेल ट्रेनिंग और आफ्टर मॉडेल ट्रेनिंग? ओके, हा हा हा, बिफोर, आधी आधी आधी. बरोबर, मग बिफोर. हा, येस, काय झालं? नो मल्टी कोलिनियरिटी. सांगतो सर. अभ्यासच नाही केला, कसा आठवेल? इंडिपेंडेंट व्हेरिएबल हायली कोरिलेटेड. परत इंडिपेंडेंट व्हेरिएबल आर हायली कोरिलेटेड विथ इच अदर. हां, मग त्याला मल्टी कोरिलेटेड एक्झिस्ट आहे म्हणायचं का नाही म्हणायचं? नाही, इंडिपेंडेंट व्हेरिएबल हायली कोरिलेटेड नसेल तरी म्हणायचं नो मल्टी कोरिलेटेड. आणि असतील तर काय झालं? पुष्कर, काय ऍड करायचं का तू सगळं सांगतो सगळं? नाही सर, आठवत नाही. ओके, कोणी ट्राय करणार आहे तुमच्या दोघांपैकीच नो मल्टी कोलिनियरिटी? प्रेरणाच म्हणतोय. प्रियंका, परत फिनिश फॉर्म मध्ये आन्सर द्यायचं की आहे ओके? सर, दोन इंडिपेंडेंट व्हेरिएबल जेव्हा हायली कोरिलेटेड नसतात ना, तर म्हणजे इच अदर नसतात तेव्हा मल्टी कोलिनियरिटी, आणि असतील तेव्हा नाही. हो, उलट झाला, सांगतो. मल्टी कोलिनियरिटी एक्झिस्ट त्यावेळेस असते ज्यावेळेस दोन इंडिपेंडेंट व्हेरिएबल एकमेकाशी हायली कोरिलेटेड असतात, त्यावेळेस मल्टी कोलिनियरिटी एक्झिस्ट असते. बरोबर. नो मल्टी कोलिनियरिटी ही आपली रिक्वायरमेंट आहे की तिथे ना मल्टी कोलिनियरिटी नसूच नाही. ओके, दोन इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहेत त्यामध्ये मल्टी कोलिनियरिटी एक्झिस्ट नसूच नाही, त्यासाठी आपलं अझम्पशन्स आहे नो मल्टी कोलिनियरिटी. राईट. म्हणजे लाईक जे प्युअर व्हेज स्वतःला समजतात त्या लोकांनी नॉनव्हेज खाऊ नये असं म्हणतात ना, तसं. सो नो नॉनव्हेज. तसंच व्हेज लोक म्हणजे तुम्ही जर प्युअर व्हेज म्हणत असाल स्वतःला तर नॉनव्हेजची कन्सेप्ट येणारच नाही. सो दॅट्स वाय नो नॉनव्हेज. ओके, सो सेम थिंग, जर तुम्ही रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला मल्टी कोलिनियरिटी एक्झिस्ट तिथं नसावी, राईट, तर त्यासाठी नो मल्टी कोलिनियरिटी ॲझम्पशन्स आहे क्लिअरली मेन्शन केलं आहे. सो तुमच्या इथं जर मल्टी कोलिनियरिटी एक्झिस्ट असेल दोन इंडिपेंडेंट व्हेरिएबलमध्ये, तर यू कॅन से दॅट मल्टी कोलिनियरिटी इज एक्झिस्ट. बट दोघांमध्ये जर ते तसं काय रिलेशन नसेल, ओके, काय दाखवत नसेल दोन इंडिपेंडेंट व्हेरिएबलमध्ये, तर यू कॅन से दॅट नो मल्टी कोलिनियरिटी इज देअर एक्झिस्ट and it obeys or follows the second assumptions of linear regression. Got it? येस सर. ओके, कन्फ्यूज होऊ नका. आणखी 11च वाजले नाही तरी झोप लागेल तुम्हाला. कन्फ्युजन का झोप लागेल सगळ्यांना? 11 वाजायचे आणखी 15 मिनिट बाकी. ओके, पहा. देन नो मल्टी कोलिनियरिटी.
हे आपण बार एच वगैरे अगोदरच पाहिलं, आठवत असेल तर मेडिकल इन्शुरन्समध्ये पाहिलं होतं. स्टील रिवायझिंग इन अ क्विक रिव्ह्यू और क्विक व्यू. सो पहा, एक्स इज इक्वल्स टू डी एफ डॉट ड्रॉप, टार्गेट कॉलम प्राइस आहे, एक्स इज इक्वल्स टू 1, व्ही ॲप इज लिस्ट. देन फॉर आय इन अ रेंज ऑफ, हे आपण जे लॉजिक अगोदर यूज केलं होतं तेच आहे, एक्स टू नंबर, ह्या गोष्टी पण तुम्हाला सगळ्या समजवलेत. देन हे लिस्ट वगैरे क्रिएट करणं, अपेंड करणं. देन हा ना बार एच प्लॉट करणं. ओके, जो काय हायली कोरिलेटेड आहे ना ते वरती दाखवेल, ज्याची लेन जास्त असेल. ज्याचं कमी रिलेशन आहे की जो किंवा कमी रिलेटेड आहे ते शेवटी दाखवतील. सो हायली कोरिलेटेड हे वरचे पी-टी रेशो, आर एम, एन ओ एक्स जे काय असेल ते, आणि लोअर कोरिलेशन असणारे खालचे आहेत. ओके, सो हेच यावरनं देर विल बी वन इनसाइट वी कॅन गॉट हिअर. सो हे बॉक्स प्लॉट पण आहे, ज्याचा यूज करून पण तुम्हाला पाहता येईल. आउटलायर वगैरे पाहता येतं त्याचा यूज करून, मी सांगेन ना. आता आउटलायरकडे येतो आपण. सो हे वरती जे काय दिसतात ना, हे आउटलायर असतात. हे डॉट 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 दिसतात, हे तुम्ही विज्ञान शिकलं असेल तर तुम्हाला आठवत असेल, टेस्ट ट्यूब विज्ञान. ओके, सो हे याच्यावरती जे काय दिसतंय ना, या टेस्ट ट्यूबच्या वरती, दोज आर नथिंग बट द आउटलायर. याच्या खालती आणि वरचे जे दिसतात ना ट्यूबच्या, ते आउटलायर असतात. मी सांगेन पुढे आल्यानंतर. ओके, हे सगळं झालं असं समजा. मी फास्ट हे मॉडेल फक्त वरच्यावर, हे डम्मी डेटा सेट आहे त्यामुळे एवढं डिटेलमध्ये यावर जायची गरज नाही. पण एक प्रोजेक्ट जो असेल तुम्हाला एंड टू एंड होऊन जाईल, डोंट वरी दॅट अबाउट दॅट. ओके, मॉडेल ट्रेनिंग. एक्स म्हणजे तुमचा इंडिपेंडेंट आणि वाय इज डिपेंडेंट व्हॅरिएबल. सो एक्समधनं टार्गेट कॉलम ड्रॉप केला म्हणजे फक्त आणि फक्त इंडिपेंडेंट व्हॅरिएबल शिल्लक राहतील. वाय इज इक्वल्स टू डी एफ डॉट प्राईस. ओके, सो ट्रेंड टेस्ट स्प्लिट केलं, आपला जे नॉर्मल फंड आहे तो वापरला. पण इथं मी टेस्ट साईज 0.3 दिली. तुमची विश यू कॅन ऑल्सो गो लाईक 0.2 ऑल्सो. ओके, बट 0.2 बोर होऊ नये. 8 to 20 दॅट्स वाय आय हॅव टेकन 70-30. रॅन्डम स्टेट, इट विल बी बाय डिफॉल्ट एनी नंबर which you want to take. I have taken 80. If I run the cell, I will get the same output. Split झाला डेटा 10 आणि टेस्टमध्ये 70-30 मध्ये. लिनियर रिग्रेशनचं मॉडेल, लिनियर रिग्रेशन हा इन्स्टन्स क्रिएट केला. मॉडेल मी फिट केलं एक्स ट्रेन आणि वाय ट्रेनवरती. इन्स्टन्स क्रिएट केला लिनियर रिग्रेशनचा. तुम्ही जर रन केली तरी तर ब्ल्यू कलरमध्ये लिनियर रिग्रेशन नाव. देन आफ्टर दॅट ट्रेनिंग डेटा सेट. ओके, आता ट्रेनिंग ॲक्युरेसी, टेस्टिंग ॲक्युरेसी, हे तर तुम्हाला ऑलरेडी कोड पूर्ण माहिती आहे. आय थिंक मगअप झाला असेल कोड, कारण 2 वेळेस पाहिला ऑटो डेटा सेटमध्ये, प्लस आपण मेडिकलमध्ये पाहिलेला आहे. त्यामुळे हा कोड एक्सप्लेन करायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. फक्त जस्ट आय एम टेलिंग, इथे ट्रेनिंग डेटा सेटवरती ॲक्युरेसी का आली, तर ही ॲक्युरेसी आली. हा वरचा एरर आहे, MSE एरर आहे, तो रूट मीन स्क्वेअर खालचा, ME दुसरा आहे. ओके, सो रिझल्ट आर लाईक 74.79 ॲक्युरेसी आलेली आहे. स्कोर टेस्टिंगसाठी 70% आले. ओके, सो ट्रेनिंगला अप्रॉक्सिमेटली 75% समजा, आणि टेस्टिंगला अप्रॉक्सिमेटली 70% ॲक्युरेसी. सो आपण लास्ट लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं की +-5चा व्हॅरियन्स चालतो आहे. ओके, बट व्हॅरियन्स इन टर्म्स ऑफ व्हॅरियन्स इट विल बी ओके, बट इन टर्म्स ऑफ नंबर इफ यू चेक ॲक्युरेसी कमी आहे, राईट. 70-75 म्हणजे याचा इन शॉर्ट जर मला उदाहरण सांगायचं असेल की तुम्ही जर एखाद्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरकडे जात असाल तर त्या डॉक्टरची 70% ॲक्युरेसी आहे. म्हणजे 70% ना तो डिसीज व्यवस्थित प्रेडिक्ट करू शकते, 30% डिसीज तो चुकीची प्रेडिक्ट करू शकते. मग मला सांगा त्या 30 पेशंटचं काय होईल जर त्यांनी 30 पेशंटची ना डिसीज जर चुकीची प्रेडिक्ट करत असेल. सपोज एखाद्याला हार्टचा डिसीज असेल आणि त्यानं ब्रेन ट्युमरची सर्जरी करत असेल तर काय होईल, इट विल बी क्वाईट डेंजरस ना. सो सेम थिंग, तुमची 100पैकी 30 प्रिडिक्शन चुकीचे जातात, 70 बरोबर जातात. ओके, सो इथं व्हॅरियन्सच्या बाबतीत बरोबर आहे की 5चा फरक येतो आहे, बट इफ यू चेक ॲक्युरेसी दॅट इज नॉट डिझायरेबल, नेव्हर ॲक्सेप्टेबल. 74 आणि 70 ॲक्युरेसी आहे. सो हे डिझायरेबल नाही, आपल्याला ॲक्युरेसी इम्प्रूव्हमेंटसाठी काम करावं लागतं रिअल लाईफमध्ये, बट इट्स डमी डेटा सेट, सो वी कॅन वर्क विथ दिस. ओके, देन हे लिनियर मॉडेल वगैरे त्याला प्लॉट करून पाहिलं. ओके, नाव सी लिनियर मॉडेल रिग्रेशन, देन कोएफिशियंट, इंडेक्स, एक्स डॉट कॉलम हे प्लॉट करून पाहिलं. बाकी बार एच वगैरे यूज केला, आणि एस टू डॉट सॉर्ट प्लॉट काइंड हे यूज केलं. बार एच म्हणजे नेचर, व्हर्टिकल का हॉरिझॉन्टल, त्यामुळे अशा फॉर्ममध्ये बघायला भेटेल. इकडून 0 आहे आणि इकडं बाकीचे व्हॅल्यू, इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह आहेत व्हॅल्यू. ओके, आता रीचकडे या. हे झालं नॉर्मली. ओके, बट आता जिथं रेग्युलेशनची गरज आहे, रेग्युलेशन बेसिकली ओव्हरफिटिंग वगैरे यूज करायला वापरतात. ओके, इथं ओव्हरफिटिंगचा सिनारिओ नाही. ओके,
+-5 चालते, बट स्टील तुमच्या डेमोसाठी किंवा तुम्हाला कळावं इम्प्लिमेंटेशन रिज आणि लॅसो कसं होते त्यासाठी हे रिज इथे ॲड केलं आहे. ओके, सो रिजचा इन्स्टन्स क्रिएटला रिज रेग्युलेशन मॉडेल इज इक्वल्स टू रिज अल्फा 1.0. मगाची जे आपण अल्फा यूज केलं होतं ना ते वालं आठवतं, लॅम्बडा अल्फा. येस. सो दॅट्स लॅम्बडा. ओके, लॅम्बडा अल्फा दोन्ही सेम म्हटलं जाते कारण तो पलीकडे गेला लर्निंग रेटमध्ये तर त्याला अल्फा म्हणतात, हित असाल तर लॅम्बडा म्हणतात, आणि मॅथमॅटिकलमध्ये लॅम्बडा अल्फा. इट विल बी लाईक सेम इंडिरेक्टली यू कॅन से. सो इट विल बी अल्फा 1.0. देन रिच रिग्रेशन मॉडेल डॉट फिट, यावरती फिट केलं, याला रन केलं तर रिच मॉडेलचं इन्स्टन्स क्रिएट झाला. परत यावरती ट्रेनिंग डेटा सेट ॲक्युरेसी, टेस्टिंग डेटा सेट ॲक्युरेसी काढली, याची आणि 74.51 आणि 70 आली, 70 पॉईंट समथिंग. ओके, सो हा डेटा सेट तुम्हाला रन करता येणार नाही कारण बोस्टनचं नाही मग अशी म्हटलं, बट इफ यू गॉट द सेम डेटा सेट ऑन बोस्टन यू कॅन रन द सेम. एल्स यू कॅन गो विथ द एनी अदर डेटा सेट लाईक मेडिकल इन्शुरन्स ऑर समथिंग एल्स. यू कॅन ऑल्सो ॲड हिअर मेडिकल इन्शुरन्स अँड यू कॅन ऑल्सो वर्क ऑन द सेम मॉडेल. ओके, आणि यामुळे जास्त इथं ना तुम्हाला रेग्युलेशन केलं तर जास्त ॲक्युरेसीवरती इम्पॅक्ट दिसणार नाही, बिकॉज इज दॅट दिस इज द डम्मी डेटा सेट, नॉट द रिअल लाईफ डेटा सेट. सो इथं हे झालं टेस्टिंग आणि ट्रेनिंग ॲक्युरेसी मी काढून घेतली, परत बारग्राफ प्लॉट करून घेतला. सो असे काहीतरी जे रिझल्ट येतील. फाईन. देन हे झालं रिचबद्दल. नाव लॅसोमध्ये पण काही नाही, लॅसोचं एक इन्स्टन्स क्रिएट केला असेल. ओके, तुम्हाला इथं मॅन्युअली काहीच करायची गरज नाही सांगतोय. हे मॉडेलमध्ये किंवा पॅकेजमध्ये या सगळ्या गोष्टी ऑलरेडी सेव्ह आहेत, त्यासाठीच मी वरती इम्पोर्ट लॅसो वगैरे किंवा जो पार्ट केला होता ना स्केलर वगैरे त्याचं रिझन हे होतं. आणि पूर्ण कोड तुम्हाला हे करायची गरज नाही, इथं मी कुठेतरी मेन्शन केलं आहे रिज लॅसो असेल कुठेतरी, एक मिनिट आहे इथं रिज लॅसो, आणि ते ग्रिड सर्च रँडमाइज CSV ऑलरेडी स्केलरमध्ये सगळं अवेलेबल आहे, त्यांनी तुमच्यासाठी ऑलरेडी सगळं काम करून ठेवलं आहे, तुम्हाला फक्त शिफ्ट एंटर मारायचं काम करायचं आहे. सो रिच सेमी जे रिझल्ट पण भेटतील, आणि इथं प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल तर यू कॅन सी द प्लॉट इज हिअर. ओके, so this is your plot. Then fine, lasso मग असं रीच होतं ॲक्च्युअली इट्स 1, इट विल बी lasso विल बी 2. तुम्ही नंतर चेंजेस करून घ्या, तिथे 2 3 केले. अगेन एव्हरीथिंग विल बी सेम, फक्त रीचच्या ठिकाणी lasso ॲड केलं असेल, बाकी जसे असतंच आहे, काही चेंज नाही. शिफ्ट एंटर मारायचा, रिझल्ट भेटले जातील. इथे इम्पॅक्ट झाला बघा, ॲक्युरेसी कमी झाली, इथे 67% ॲक्युरेसी आली, आणि खाली पहा. सो इथं आय थिंक 64% आली, म्हणजे ॲक्युरेसी आणखी डाऊन झाली. ओके, सो हे चालत राहते, अप डाऊन ॲक्युरेसी चालत राहते. सो दॅट्स वाय डेटा सायन्स इज अनप्रिडिक्टेबल ऑर ट्रायल अँड एरर फील्ड. ओके, सो हे चालते. तुम्ही अगेन ट्रायल अँड एरर करा जोपर्यंत तुम्हाला बेस्ट ॲक्युरेसी भेटत नाही तोपर्यंत. So again we have plotted the same graph or the diagram. Then hyperparameter doing. Okay, हे झालं लॅसो आणि रिच बद्दल. ओके, आता इकडे येतो, हे कळून जाईल तुम्हाला. सी मेथड्स टू अवॉइड ओव्हरफिटिंग, रेग्युलेशन होती आणि हायपर पॅरामीटर ट्यूनिंग होती. रेग्युलेशनमध्ये आपल्याकडे 2 होत्या, लॅसो आणि रिच, जस्ट आपण रिसेंटली कव्हर केल्या. आता आपण पाहणार आहोत हायपर पॅरामीटर ट्यूनिंगमधल्या ग्रिड सर्च CV आणि रँडमाइज सर्च CV. थोड्या वेळापूर्वीच आपण डिस्कस केलं की ग्रिड सर्च CV आणि रँडमाइज सर्च CV मध्ये काय सगळी जास्त टाइम कुणाला लागतोय, ग्रिड की रँडम? ग्रिड. बरोबर. ओके, सो आपण पाहू ग्रिड सर्च CV. ओके, क्रॉस व्हॅलिडेशन काल ऑलरेडी आपण पाहिलंय. सो पहा, ग्रिड सर्च CV सोबत काम करत असताना हे पॅरामीटर तुम्हाला कोडमध्ये दिले पाहिजेत ॲट द टाइम ऑफ हायपर पॅरामीटर ट्रेनिंग. एन एस्टिमेटर और एस्टिमेटर इट विल बी लाइक मॉडेल इंस्टन्स, कोणतं मॉडेल आहे त्याचं इन्स्टन्स. param grid it's like we have to pass the parameter. Okay, then scoring R score म्हणजे तुमचा evaluation matrix कशावरती जास्त फोकस आहे, obviously it will be accuracy R score. then precision classification, हा classification type चा प्रॉब्लेम असेल तर त्याचा पार्ट आहे. if it will be regression then it will be R score. if it is classification problem or logistic regression type of problem you can say it's no precision. cross validation will be 5 by default. Okay, and then param grid. So maximum date np dot arrange 515, मिनिमम सॅम्पल लीफ, मॅक्सिमम सॅम्पल लीफ किंवा स्प्लिट वगैरे आहे, हे तुम्हाला डिसिजन ट्रीमध्ये पुढे गेल्यानंतर कळेल. ओके, डिसिजन ट्रीमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सध्या फक्त ॲझ्युम करा की पॅराम ग्रीड आहे ते फक्त पॅरामीटर आहे जे ना हायपर पॅरामीटर ट्युनिंगमध्ये पास केले जातात.
त्या ट्रीची मॅक्झिमम डेप्थ किती आहे, त्याला सॅम्पल लीफ किती आहेत, त्यानंतर सॅम्पल स्प्लिट किती आहेत, या सगळ्या गोष्टी पॅरामीटरमध्ये डिसाईड केल्या जातात. ओके, हे बाय डिफॉल्ट तुम्ही पण स्वतः रँडमली नंबर टाकू शकता. एल्स अनदर आय एम गिव्हिंग अ ट्रिक. कोड GPT कडनं पण घेतला जाऊ शकतो हायपर पॅरामीटर ट्युनिंगचा. सो GPT विल अनालाइज विच इज द बेस्ट पॅरामीटर फॉर युअर मॉडेल अँड दे विल प्रोव्हाइड इट. ठीक आहे, बट इट विल बी अगेन ट्रायल एंड एरर और हिट एंड एरर. ओके, हिट एंड ट्रायल यू कॅन ऑल्सो से दॅट. सो हे झालं ग्रीड सर्च CV बद्दल. आता पहा, रीज रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग. ओके, बाय युझिंग ग्रीड सर्च CV. इथं गेल्यानंतर कळेल. ठीक आहे, इथपर्यंत तर क्लिअर झालं सगळं. आता पहा, ग्रीड सर्च CV आणि रँडमाइज सर्च CV ह्या दोन गोष्टी आहेत हायपर पॅरामीटर ट्युनिंगमध्ये. आता काय करणार आपण, तर रीज रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग. ओके, यामध्ये रीज रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग, पण गोष्टी इथंच थांबत नाही, विथ लॅसो आणि रीज. ओके, पहा, रीज रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग यामध्ये पहिल्यांदा आपण रीज घेणार. ओके, रीज रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग, त्यामध्ये लॅसो आणि रीज घेणार. त्यानंतर लॅसो रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग इन अगेन लॅसो रेग्युलायझेशन अँड रीज रेग्युलायझेशन. क्लिअर? येस. ओके, यालाच नंतर स्प्लिट करून डिवाइड केलं, काय केलं नाही. इथपर्यंत हे सगळं ओके आहे. एक मिनिट, कन्फ्युजन इथून स्टार्ट होईल तुम्हाला. हे सगळं ओके आहे ह्याच्यावरचं. ठीक आहे, इथं काय, तर हे जे काय तुमचे ग्रीड सर्च CV आणि रँडमाइज सर्च CV आहेत, यालाच ना हायपर पॅरामीटर ट्युनिंग यूज करून आपण पुढे आणखी त्याचा यूज करण्यात ॲक्युरेसी बेटर घेण्यासाठी किंवा आणखी चांगला मॉडेल ट्रेन करण्यासाठी. ओके, याचा यूज केला. पुढे गेलात, आता तुम्ही रीज आणि लॅसो तर अगोदर शिकलात, बरोबर. मग त्यालाच इथं कॅरी फॉरवर्ड करायचं आहे, लॅसो आणि रीज. ओके, सो इथं सपोज रीज घेतला, रीज रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग, इथलं रीज घेतला, इथला हायपर पॅरामीटर ट्युनिंग घेतला. ओके, बरोबर. बाय युझिंग कोणता, रँडमाइज सर्च CV की ग्रीड सर्च CV. ओके, सो ते देन या ठिकाणी रीज आहे, रीज रिग्रेशन बाय युझिंग हायपर पॅरामीटर ट्युनिंग. ओके, त्यानंतर रीज की लॅसो या वेगळ्या गोष्टी आहेत. ओके, पण यामध्ये सगळ्या गोष्टी सोबत केलं जाईल, चेक केलं जाईल. एकदा हा ग्रीड सर्च CV सोबत असेल, एकदा रँडमाइज सर्च CV, एकदा ग्रीड, एकदा रँडमाइज सर्च CV. हा एकदा ग्राफ किंवा हे जेवढा इझी मॅनरमध्ये सांगितलं ना, ह्याची डायग्राम कुठेच तुम्हाला भेटणार नाही, आत्ता सांगतो. कुठे ऑनलाईन जरी चेक केलं तरी भेटणार नाही. आय हॅव प्रिपेअर्ड माय सेल्फ फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग. क्लिअर झाली ही डायग्राम? हो सर. Yes, sir. आय होप असेल, नसेल सांगा, नसेल तरी सांगा, असेल तरी सांगा. ओके, नसेल तर ओके. ओके, रीज रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग, ग्रीड सर्च CV. रीज रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग विथ ग्रीड सर्च CV. लेट मी चेक, काहीतरी घोटाळा आहे असं मला वाटतंय. ग्रीड सर्च CV, एकच मिनटं. ग्रीड सर्च CV, फाईन. रँडमाइज सर्च CV, लॅसो रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग, लॅसो रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग, then grid search, randomized search, fine. Okay, there is one small correction. Okay, इथं ना ग्रीड सर्च CV, रँडमाइज सर्च CV हे तर आहे, फक्त एक मिनिट इथं चेक करू. लॅसो आणि रीज घातलंय का? रीज रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग, रीज रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग, राईट. ओके, इन दॅट देअर विल बी ग्रीड सर्च. ओके, एक नॉर्मल चेंज आहे, हे डायग्राम रेफर करू नका, मी यामध्ये चेंजेस करून देतो तुम्हाला. काय करायचं ते पण सांगतो, किंवा मी स्वतः डायग्राम आहे माझी ऑलरेडी सॉफ्ट कॉपी, यामध्ये चेंजेस करतो. इथं जे आहे ना, इथं ग्रीड सर्च CV, इथं रँडमाइज सर्च CV, इथं पण ग्रीड सर्च CV, इथं पण रँडमाइज सर्च CV. ओके, कारण ऑलरेडी रीज आणि लॅसो मी वरती ॲड केले, सो दॅट्स वाय नो नीड टू डू द रिपिटेशन अगेन. बट इथं तुम्हाला ॲड करायला लागेल ग्रीड सर्च CV, रँडमाइज सर्च CV, ग्रीड सर्च CV, रँडमाइज सर्च CV. मी वाटल्यास तर चेंज करून डायग्राम तुम्हाला अपलोड करून देतो दुसरी. ओके, तो नॉर्मल चेंज आहे, बाकी एव्हरीथिंग इज ओके. क्लिअर? कारण रीज रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग या गोष्टी आहेत आणि याच्या अंडर ग्रीड सर्च CV आहे, बरोबर.
सो दॅट्स वाय याच्या अंडर ग्रिड सर्च सी व्ही यायला पाहिजे आणि रँडमाइज सर्च सी व्ही. देन लॅसोमध्ये पण ग्रिड सर्च आणि रँडमाइज सर्च सी व्ही. डोंट वरी, ही डायग्राम आहे माझ्याकडे, मी यामध्ये चेंजेस करून तुम्हाला नवीन डायग्राम अपडेट करून देतो. देर विल बी स्मॉल चेंज की याच्या ठिकाणी फक्त ना हा बॉक्स इथं पण येईल आणि इथं पण येईल, सिम्पल. ठीक आहे, मी चेंजेस करून थोड्या वेळात देऊन टाकतो, काय अडचण नाही. किंवा जर तुम्हाला क्लिअर असेल तर चेंजेस पण करायची गरज नाही, बट स्टील आय विल अपडेट द डायग्राम अँड प्रोव्हाइड यू, कारण कन्फ्युज होऊ नका. इथं मी क्लिअरली मेन्शन केलं. आणखी पहा, रेग्युलरायझेशनमध्ये लॅसो असेल तर यावरती 2 ॲक्युरेसी होतील, टेस्टिंग आणि ट्रेनिंग. रीच जरी असेल तर यावरती 2 ॲक्युरेसी होतील, टेस्टिंग आणि ट्रेनिंग. परत हायपर पॅरामीटर ट्युनिंगमध्ये ग्रिड सर्च जरी सी व्ही असेल ओनली तरी अगेन टेस्टिंग अँड ट्रेनिंग. रँडमाइज जरी असेल तर यामध्ये टेस्टिंग आणि ट्रेनिंग, अगेन 2 ॲक्युरेसी असेल. प्रत्येकाला सेपरेट ॲक्युरेटी कॅल्क्युलेट केली जाईल. देन रिच रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग जरी असेल आणि यामध्ये ग्रिड सर्च सी व्ही असेल तर यासाठी अगेन 2 ॲक्युरेसी येतील. ओके, रिच रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग विथ रँडमाइज सर्च सी व्ही, याला आपण परत 2 ॲक्युरेसी, ट्रेनिंग आणि टेस्टिंग. ओके, टॉकिंग हिअर अबाउट लॅसो रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग, अगेन ग्रिड सर्च सी व्ही असेल यामध्ये तर इथं पण परत 2 ॲक्युरेसी. जर रँडमाइज सर्च सी व्ही असेल तर इथं पण अगेन 2 ॲक्युरेसी, टेस्टिंग अँड ट्रेनिंग. ओके, नोट इथं मी ॲडिशनल ॲड केली आहे. ट्रेनिंग अँड टेस्टिंग डेटा सेट ॲक्युरेसी विल बी कॅल्क्युलेटेड सेपरेटली फॉर ईच मेथड. जे आहे ना, जे मी आता सांगितलं तेच ॲड केलं आहे, प्रत्येकासाठी वेगवेगळं कॅल्क्युलेट केलं जाईल. क्लिअर झाली डायग्राम? येस सर. ओके, चेंजेस कळाले काय करायचे? नोटबुकमध्ये ज्यावेळेस तुम्ही काढता त्यावेळेस चेंजेस चेक करून टाका, किंवा मी अपडेटेड डायग्राम तुम्हाला अर्ध्या पाऊन तासात देतो. येऊ दे, सकाळी देतो, काय अडचण नाही, म्हणजे काय आपलं लेक्चर आहेच. ओके, आता कोड पहा. ते मग अशी माझी मिस्टेक झाली असेल, मी इथं पण रीच समजलं आणि परत खाली कॉपी पेस्ट पण रीच करून टाकला. ओके, सो इट्स माय मिस्टेक, अपोलॉजीज फॉर दॅट. ओके, रिच रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग, त्यामध्ये ग्रिड सर्च सी व्ही आहे. ओके, सेम ग्रिड सर्च सी व्ही आहे. सो त्यासाठी एकच नाही, ग्रिड आणि नंतर रँडम दाखवतो. ग्रिड हा रँडम आहे, बरोबर. त्यानंतर लॅसो आहे, लॅसोमध्ये परत अगेन ग्रिड सर्च आहे आणि त्यामध्ये अगेन रँडम आहे. सो एक एक पाहू, 4च आहेत लास्ट. ओके, रिच रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग विथ ग्रिड सर्च. ओके, सो ग्रिड सर्च सी व्ही आहे, पण इन्स्टन्स यामध्ये इन्स्टन्स नेम काही पण असाइन करू शकता. आय हॅव यूज रिच रिग्रेशन. सो रिच मॉडेल इज इक्वल्स टू रिच पॅरम ग्रिड. हे मग अशी पॅरामीटर कोणते पास करायचे ते सांगितले. आय एम पासिंग हिअर अल्फा. ओके, देन एन पी डॉट अरेंज. ओके, आता रियल केस येते, विच इज नथिंग बट द ग्रिड सर्च सी व्ही मॉडेल, GSCV रिच मॉडेल. ओके, ग्रिड सर्च सी व्ही रिच मॉडेल इज इक्वल टू ग्रिड सर्च सी व्ही रिच मॉडेल, जसे असतं तसं पॅरम ग्रिड जे काय तिथं पास केले जाते. हे रिच मॉडेल इथून आला, लक्षात घ्या. पॅरम ग्रिड इथून घेतले. ओके, देन फिट केला कुठं, एक्सटेन वाय ट्रेनवरती, आणि बेस्ट एस्टिमेटर जे काय आहे ते अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला देईल, की म्हणतो 0.01 अल्फाची बेस्ट एस्टिमेटर म्हणून व्हॅल्यू असेल. देन कम हिअर फॉर ट्रेनिंग अँड टेस्टिंग ॲक्युरेसी कॅल्क्युलेशन. सो रिझल्ट तुम्हाला इथं पाहायला मिळतील 74.98 आणि लाईक 70 पॉईंट समथिंग. ही झालं ग्रिड सर्च सी व्ही. रँडमाइज सर्च सी व्हीसाठी पण तेच असेल, बट चेंज विल बी हिअर ओनली. बाकी सगळ्या कोड जसे असतं सर आहे, मोर दॅन इन मेनी केसेस. इथे थोडंसं चेंजेस झाले तर होतील, आणि मॅक्झिमम चेंजेस इथं असतील. मॅक्झिमम चेंजेस इथंच आहेत, इथं चेंज होतो आहे. टाईप कोणता आहे तो, it will be randomized search CV. Again we are calculating training accuracy and testing accuracy. Result will be obviously you can see here. हे झालं रिच रिग्रेशन. ओके, विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग. नाव लॅसो रिग्रेशन विथ हायपर पॅरामीटर ट्युनिंग बाय युझिंग ग्रिड सर्च सी व्ही. लॅसोमध्ये स्लोप 0पर्यंत रिड्यूस करते. ओके, इथं पण हाच तो डिफरन्स असेल. हे लॉसो मॉडेल आहे, मग अशी रिच होतं म्हणून रिच डिफाईन केलं होतं. हा लॅसो आहे, दॅट्स वाय आय एम असाइनिंग हिअर लॅसो. देन इट विल बी नो अगेन अल्फा. ग्रिड सर्च आहे त्यामुळे ग्रिड सर्च इथं ॲड केलं, आणि बाकी नॉर्मल चेंज आहे. लॅसोला लॅसो इथं कॉल केला, पॅरामिडला पॅरामिड इथं कॉल केले. ओके, स्टार्ट विल बी ॲट 0.01, एंड विल बी ॲट 3, आणि स्टेप्स विल बी 0.01 प्रोव्हाइड केलं आहे. फिट केला यावरती, आणि बेस्ट एस्टिमेटर आला 0.01. परत टेस्टिंग आणि ट्रेनिंग ॲक्युरेसी कॅल्क्युलेट केली. यू कॅन सी द रिझल्ट विल बी जस्ट बिलो ऑफ द कोड. देन lasso regression with hyperparameter tuning by using randomized search CV. Everything will be the same, only the difference will be here, randomized search CV. Okay, lasso regression इथं कॉल केला, पॅरामीटर इथं परत कॉल केला, फिट केला या डेटावरती. बेस्ट एस्टिमेटर विल बी 0.66. ओके, बाय डिफॉल्ट व्हॅल्यू तर तुम्हाला मागाशी सांगितली आहे. देन ट्रेनिंग आणि टेस्टिंग डेटा सेटवरती ॲक्युरेसी चेकआउट केली.
So result will be again here. Below are the results. ही डायग्राम आहे तीच इकडे कोडच्या फॉर्म मध्ये एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. काय डाऊट कोड आणि यामध्ये? नाही रिवाइज करायला लागेल व्यवस्थित. हो रिवाइज तर करावंच लागेल. मी डायग्राम अपडेट करून देतो, डोंट वरी. काय नाही, नॉर्मल चेंजेस आहेत. याची माझ्याकडे सॉफ्ट कॉपी नाही कोड पण ना. हो कोड पण बघायला लागेल. त्यामध्ये ना ॲक्युरेसी आहे. ज्यावेळेस तुम्ही मेडिकल आणि ऑटो डेटा सेटला पाहिलेत ना तेच लॉजिक आहे, फक्त नॉर्मल चेंजेस आहेत त्यामध्ये. कोड बघायला लागेल एकदाच. असं होणार नाही की लगेच लॅपटॉपवरनं हात फिरवला आणि डोक्यावरती हात फिरवला तर सगळं डोक्यात जाईल, अशातला भाग नाही. वी हॅव टू गो थ्रू द सेम कोड. आता ते बघितल्या कोड कसा आउट येते, तर रिझन इन दॅट की आम्ही त्याच कोडवरती 3-4 वर्ष किंवा तशा टाईपच्या प्रॉब्लेममध्ये 3-4 वर्ष घातलेत, त्यामुळे त्या बघितल्या काही गोष्टी डोक्यात जातात किंवा समजतात. सर ठीक आहे. यामध्ये काही डाऊट नसेल. आय होप ओव्हरफिटिंगची काय डायग्राम शेअर केली आणि यामध्ये ओके. ते नोट्समध्ये तुम्ही लिहिले का की यु नो कोणकोणत्या मेथड आहेत ती ओव्हरफिटिंग आणि अंडरफिटिंग अवॉइड करण्यासाठी? नाही अजून मी 3-4 लिहिली. काय झालं? लिहिलं का? लिहिले? हो. ओके. जर लिहिले नसेल तर सांगा, आज उद्या मी माझ्याकडे मग लिहिलेल्या पाठवतो. ठीक आहे. पाठवा सर. हो पाठवा. अगोदर तुम्ही तर ट्राय करा, डायरेक्टच पाठवा. नाही काढले नाही अजून नोट्स. ओके काढा. जर नंतर तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये जर ट्रस्ट येत नसेल तर माझ्याकडला मी पाठवतो. बरोबर चालतं. ठीक आहे. रेकॉर्डिंगमध्ये तर आहे, बट रेकॉर्डिंगमध्ये जर कन्फ्युजन होत असेल, काय कळत नसेल, इकडचं तिकडं होत असेल, ओके. आता ते मला माहिती आहे क्रॉस व्हॅलिडेशनमध्ये थोडं इकडचं इकडे झालं आहे, पण कन्सेप्ट म्हणजे आवाज रेकॉर्ड झाला नाही. बट तुमची कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. बट स्टील इफ यू आर फेसिंग समवेअर इश्यू ऑर द प्रॉब्लेम, लेट मी नो, आय विल बी ऑलवेज देअर. ठीक आहे सर. सो उद्या तुम्हाला सकाळी कितीला एक लेक्चर आहे? 7ला. जसं की तुम्हाला उप्स एक्सप्लेन करायला लागेल. चालेल? येस सर. हो. अभ्यास झाला असेल आहे. प्रत्येकाचे टॉपिक मी प्रत्येकाला दिलेले आहेत. हो ओके. आणि मी आउटलायरची फाईल पण शेअर करतोय. उद्या तुमचं एक्सप्लेनेशन झालं ना, मी आउटलायरची फाईल तुम्हाला एक्सप्लेन करतो. सिम्पल आहे. जे त्याशी आपण बऱ्यापैकी थोडंफार बोललो ना तेच आउटलायर यामध्ये आहे. एकच मिनिट फाईल ओपन होते.